बंगालमधून एक ट्रक मुंबईकडे निघाला होता. ट्रकमध्ये 4 जण होते. एकदम बेमालूमपणे ते त्यांचा प्रवास करत होते. पण महाराष्ट्रात मध्येच एका ठिकाणी त्यांना पोलिसांनी पकडलं. ट्रक जप्त केला, त्यातला माल जप्त केला, पण तो 4 लाखांचा माल पोलिसांनी नष्ट करून टाकला. नक्की काय होतं त्या ट्रकमध्ये? तर होते मासे, मांगूर मासे. थोडे थोडके नाही, 4000 किलो मासे. पण हे मासे पोलिसांनी तलावात, नदीत किंवा समुद्रात सोडून न देता नष्ट का केले? असं काय या मांगूर माशात? का त्याची तस्करी केली जात होती? का तो एवढा डिमांडमध्ये असतो? आणि मुख्य म्हणजे या मांगूर माशावर बंदी का घातली गेली आहे? सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा मासा तुम्हाला चकित करणार आहे. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. अहिल्यानगर जिल्ह्यात बंदी घातलेल्या मांगूर माशांच्या मोठ्या साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात मांगूर मासे घेऊन एक ट्रक मुंबईकडे निघालाय. ही माहिती मिळताच पोलिसांनी शिर्डी पोलिसांच्या मदतीने निमगाव बाह्यवळण रस्त्यावर सापळा रचला. काही वेळातच संशयित ट्रक त्या ठिकाणी पोहोचला. पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केल्यावर वाहनाच्या केबिनमध्ये आणि मागच्या भागात तब्बल 4000 किलो मांगूर माशांचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत स्वपन डे, मकबूल सरदार, कुतुब मंडल आणि मृत्युंजय विश्वास या चौघांना ताब्यात घेण्यात आला असून हे सगळे आरोपी पश्चिम बंगालमधले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिली. या कारवाईनंतर पोलिसांनी माशांची खात्री करण्यासाठी मत्स्य विकास विभागाशी संपर्क साधला. ठाणे इथल्या मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली आणि हे मासे बंदी घातलेले आफ्रिकन मांगूरच असल्याचं स्पष्ट केलं. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या 4000 किलो माशांची किंमत सुमारे 4 लाख रुपये इतकी आहे. याशिवाय या माशांची वाहतूक करणारी 25 लाख रुपये किमतीची ट्रक सुद्धा जप्त करण्यात आली. त्यामुळे या कारवाईत एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर लीगल प्रोसेस पूर्ण करून जप्त केलेले मासे नष्ट केले गेले. पण या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हा मांगूर मासा नेमका काय आहे आणि सरकारने त्यावर बंदी का घातली? कारण अनेकांना वाटतं की मासा म्हणजे मासा, मग त्यात इतकी मोठी समस्या अशी काय असू शकते? पण मांगूरबद्दल तसं नाहीये. मांगूर हा कॅटफिश प्रकारातला मासा आहे. भारतात आधीपासूनच लोकल मांगूरची एक स्पेसिस आढळते, पण ज्या माशावर बंदी घातली गेली आहे तो आफ्रिकन मांगूर म्हणून ओळखला जातो. हा मासा मूळचा आफ्रिका खंडातला आहे आणि त्याला सायंटिफिक भाषेत क्लॅरियस गॅरेपिनस असं म्हटलं जातं. हा मासा भारतात 80व्या दशकात बेकायदेशीरपणे आणला गेला आणि नंतर काही ठिकाणी त्याची पैदास सुरू झाली. आफ्रिकन मांगूरची स्पेशालिटी म्हणजे तो खूप वेगाने वाढतो आणि कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहू शकतो. कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यात सुद्धा तो सहज जगू शकतो. इतकंच नाही तर तो चिखलात सुद्धा अनेक दिवस सहज जिवंत राहू शकतो. काही वेळा तर तो ओलसर जमिनीवर थोड्या अंतरापर्यंत सरकत सुद्धा जाऊ शकतो. यामुळे तो इतर माशांच्या तुलनेत खूपच जास्त टिकाऊ मानला जातो आणि त्यामुळे काही मत्स्य व्यावसायिकांनी त्याची शेती मोठ्या प्रमाणावर सुरू केली. कारण हा मासा कमी वेळात मोठा होतो, त्याला फारसा खर्च लागत नाही आणि बाजारातही त्याची चांगली विक्री होते. म्हणूनच काही व्यापाऱ्यांसाठी हा मासा मोठ्या प्रॉफिटचा व्यवसाय बनला. पण याच कारणामुळे हा मासा पर्यावरणासाठी धोकादायक ठरतो. आफ्रिकन मांगूर हा खूपच आक्रमक आणि मांसाहारी स्वभावाचा असतो. तो इतर लहान मासे, कोळंबी, बेडूक, कीटक तसंच काही वेळा पक्ष्यांची पिल्ले सुद्धा खातो. जर हा मासा नैसर्गिक पाण्यात गेला, जसं की नदी किंवा समुद्र, तर तो स्थानिक माशांच्या जातींवर हल्ला करतो आणि त्यांची संख्या कमी करतो. त्यामुळे तलाव, नद्या किंवा जलाशयांमधल्या बायोडायव्हर्सिटीला मोठा धोका असा निर्माण होतो. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते आफ्रिकन मांगूर हा इन्व्हेसिव्ह स्पेसिस म्हणजेच बाहेरून आलेली आक्रमक प्रजाती आहे. अशा प्रजाती स्थानिक पर्यावरणाच्या बॅलन्सला मोठा धोका निर्माण करतात. याशिवाय आरोग्याशी संबंधित मुद्दे सुद्धा या माशांच्या बंदीमागे महत्त्वाचे आहेत. अनेक ठिकाणी हा मासा अतिशय घाणेरड्या परिस्थितीत पाळला जातो. काही ठिकाणी त्याला कचरा, सडलेलं मांस, कत्तलखान्याचा उरलेला कचरा किंवा घाण पाण्यात वाढवलं जातं. त्यामुळे या माशाच्या शरीरात विषारी घटक आणि जड धातू साठण्याची शक्यता असते आणि असे मासे खाल्ल्यानंतर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच भारत सरकारने 2000 साली या आफ्रिकन मांगूर माशाच्या पैदाशीवर, विक्रीवर आणि ट्रान्सपोर्टवर पूर्णपणे बंदी घातली. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नगरच्या या घटनेत पोलिसांनी जप्त केलेले मासे पुन्हा पाण्यात का सोडले नाहीत आणि त्यांना नष्ट का केलं गेलं? तर याचं कारण म्हणजे जर हे मासे जिवंत अवस्थेत सोडले असते तर ते आसपासच्या तलाव किंवा नद्यांमध्ये पसरू शकले असते. त्यानंतर ते स्थानिक माशांच्या प्रजातींना नष्ट करू शकतात. त्यामुळेच अशा जप्त केलेल्या माशांचा नाश करणं हीच ऑफिशियल आणि सुरक्षित पद्धत मानली जाते. तरी बंदी असूनही या माशाची तस्करी पूर्णपणे थांबलेली नाहीये. याचं मुख्य कारण म्हणजे त्याची मार्केटमधली डिमांड. काही ठिकाणी हा मासा स्वस्त मिळतो आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे काही व्यापारी बेकायदेशीरपणे त्याची विक्री करतात. पोलीस आणि मत्स्य विभाग वेळोवेळी अशा कारवाया करून हा व्यवसाय रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरीही काही ठिकाणी अजूनही इल्लीगली हा व्यापार सुरू असल्याचं समोर येतं. म्हणूनच प्रशासन आता अशा प्रकरणांवर जास्त कडक कारवाई करतंय. कारण हा विषय फक्त बेकायदेशीर व्यापाराचा नाहीये, तर पर्यावरण, बायोडायव्हर्सिटी आणि सार्वजनिक आरोग्य या तिन्ही गोष्टींशी संबंधित आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या तस्करीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी पोलीस, मत्स्य विभाग आणि पर्यावरण विभाग यांच्यात कोऑर्डिनेशन वाढवण्यावर जास्त भर दिला जातोय. आणि म्हणूनच अहिल्यानगरमध्ये झालेली ही कारवाई पुन्हा एकदा या प्रश्नाला चर्चेच्या केंद्रस्थानी घेऊन आली आहे. काय वाटतं तुम्हाला या विषयावर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.